झाले आम्ही गुढीपाडव्याला वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या आणि माननीय व्यक्तींच्या घरी जाऊन आम्ही त्यांच्याकडे गुढी उभारण्याचा आम्ही कार्यक्रम घेतो आणि विविध क्षेत्र असतात त्याच्यामध्ये आम्ही गेल्या 4 वर्षामध्ये जे आपले 26 अकराच्या हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी अशोक कामते यांच्या घरी आम्ही जाऊन गुढी उभारलेली शौर्य गुढी। त्याचबरोबर मागील वर्षी सातारा जिल्ह्यामध्ये जे आपले कर्नल भारतीय जवान कर्नल संतोष महाडिक हे देखील त्या ठिकाणी शहीद झाले। आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या मातोश्री त्यांची मुलं त्यांच्या पत्नी त्यांचे बंधू या सगळे त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी देखील आम्हाला त्यांच्या घरी येऊन गुढी उभारण्याची संधी दिली। त्याचबरोबर आज तिसरा योग आम्हाला धुळ्यामध्ये आला आहे। आत्ता ज्यावेळेस तो 124 दिवस अंधाऱ्या कोठडीमध्ये आपल्या भारतीय सैनिक जे चंदू चव्हाण जे आहेत त्यांनी त्या ठिकाणी एवढ्या यातना भोगल्यात आणि एवढं होऊन आज त्यांची सुटका होऊन ते परत आपल्याकडे आले आणि आल्यानंतर देखील त्यांची इच्छा आहे की मी भारतीय सैन्य दलात काम करणार, मी मरजपर्यंत मी भारताची सेवा करणार। हे सगळं ऐकल्यानंतर आमच्यासारख्या युवकांचं काम आहे की आज या मान्यवर लोकांच्या घरी जाऊन आपण काहीतरी समाजाचं देणं आहोत आणि एक युवक पिढीने काहीतरी नवीन आदर्श घ्यावा या हेतूने आम्ही आज पुण्यावरून आज धुळ्यामध्ये या ठिकाणी आत्ता 5 मिनिटं होते आम्ही धुळ्यामध्ये पोहोचलो आणि या ठिकाणी तुमच्यासमोर आम्ही आलो। आम्ही याचबरोबर विविध उपक्रम पुण्याचे आयुक्त असतील आम्ही त्यांच्या ठिकाणी जाऊन पुण्य विकास गुढी, त्याचबरोबर पुण्यातील पत्रकार भवनला दर्पण गुढी, कारण पहिला मराठी पेपर दर्पण हा होता सगळ्यांना माहिती असेल, तर दर्पण गुढी म्हणजे प्रत्येक गुढीला एक वेगळं नाव आहे। पोलीस स्टेशनला रक्षक गुढी, कारण पोलीस बांधव देखील या ठिकाणी आपल्यासाठी 24 तास आपल्याला सुरक्षेसाठी काम करत असतात। विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांकडे आम्ही जातो। त्याचबरोबर आम्ही एड्सग्रस्त मुलांबरोबर आम्ही कार्यक्रम राबवत असतो पुण्यामध्ये। मागील वर्षी आम्ही 72 एड्सग्रस्त लहान मुलींना त्या संस्थेला कुठलीही महाराष्ट्र सरकारची ग्रँट नाही, पण त्या मुलांनी माझ्याकडे इच्छा व्यक्त केली की आम्हाला विमानात एकदा बसायचे आणि आम्ही सर्व मित्रमंडळींनी ठरवलं की आपण यांना विमानाने घेऊन जाऊ आणि आम्ही त्यांना पुणे बेंगलोर पुणे असा एका दिवसाचा प्रवास घडवला होता आणि बेंगलोरवरून त्यांना आम्ही बेनरघट्टा झू 60 किलोमीटर लांब आहे त्या ठिकाणी आम्ही त्यांना घेऊन गेलो। त्यांच्याबरोबर होळी असून द्या, त्यांच्याबरोबर दिवाळी असून द्या, आंदोलकांबरोबर दिवाळी असून द्या, हा कार्यक्रम आम्ही पुणे शहरामध्ये राबवतो। आज पुणे शहरामध्ये माझे वडील 30 वर्ष सलग काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून येत होते। आता 6वी टर्म देखील ते निवडून आले। सलग 30 वर्ष नगरसेवक व्हायचा मान माझे वडील आबा बागुल यांना मिळाला आहे। ते सलग 30 वर्ष पुणे शहरामध्ये नगरसेवक आहेत काँग्रेस पक्षाचे आणि त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर काम करत असताना महाराष्ट्रातील गेल्या 18 वर्षापासून आम्ही काशी यात्रा ज्येष्ठ आईवडिलांसाठी करतो पूर्ण महाराष्ट्रासाठी। आतापर्यंत 52,000 आईवडिलांना गुढी स्वतः त्या ठिकाणी उभारून आमच्या असते आणि ते स्वतः गुढीला हातात त्या ठिकाणी रांगोळी काढून हा घातला त्यांना आमच्याकडनं गुढी उभारली। आम्हाला त्याचा आनंद आहे की आज त्यांनी स्वतः उभारलेली नव्हती पण त्यांनी आम्ही आलो म्हणून त्यांनी आमच्याकडनं करून घेतली। ते म्हणजे की आज जवान शहीद झाला तर फक्त महिनाभर शहीद झाला म्हणून आज लोक किंवा सगळे राजकीय घ्या किंवा सामाजिक घ्या किंवा पत्रकार घ्या कुणी घ्या, आपण एक महिनाभर आपण फॉलोअप घेत आम्ही त्यांचा नंबर मिळवला आणि त्यांना फोन केले होते। त्यांनी आम्हाला परमिशन दिली। उद्या सकाळी 8 वाजता आम्ही त्यांच्या घरी एक शौर्य गुढी वेगळी कन्सेप्ट आहे, शौर्य गुढी त्यांच्या घरी जाऊन आम्ही उभारणार आहोत। त्या गुढीला 3x2चं एक फ्लेक्सचं एक प्रिंट पण आहे, त्याच्यावर त्यांचा फोटो आणि त्याच्यावरती काही मजकूर आम्ही दिलेला आहे देशासाठी। आम्ही आज देशासाठी बलिदान करणाऱ्या व्यक्तींसाठी आपण त्यांचे कार्य एवढं मान आहे त्यांच्यासाठी काहीतरी आम्ही केलं पाहिजे हे भान ठेवून आज आम्ही 8 लोक पुण्यातून आम्ही आलो आहोत आणि आम्ही उद्या सकाळी 8 वाजता त्यांच्या घरी जाऊन हा गुढी उभारण्याचा कार्यक्रम घेतला आहे। आपण देखील आमच्याबरोबर उद्या सहभागी व्हावा असं आमची इच्छा आहे आणि त्यासाठी आम्ही तुमच्या समोर असावं। शक्य आम्हाला त्या दिवसामध्ये जरा आपल्याकडे सकाळच्या वेळेमध्ये आपण गुढी उभारतो आणि त्या वेळेमध्ये त्या नागरिकांपर्यंत पोहोचणं त्यांची परमिशन मिळणं आणि 2-3 नावांवर आम्ही चर्चा केली होती पण शेवटी आमच्यामध्ये नाही, आम्हाला चंदू चव्हाणांच्या घरी जाणंच महत्त्वाचं होतं। आम्ही उषाताई मंगेशकरांशी देखील आम्ही बोललो होतो मुंबईला, आम्ही त्यांच्या घरी आमचं जाणं लावून ते परत भारतामध्ये आले आणि पुन्हा एकदा ते भारतीय सैन्यामध्ये दाखवलं। तुम्ही म्हणले की हा तिसरा योग हो, तर याच्या आधी 2 आम्ही साताऱ्याचे कर्नल संतोष महाडिक जे काश्मीरमध्ये शहीद झाले होते त्यांच्या घरी आम्हाला नाही, पण तुम्ही येत आहे आमच्याकडे स्वागत आहे, तुम्ही या। आमचे उद्या 2-3 त्यांचे कार्यक्रम देखील आहेत तरी त्यांनी आम्हाला सगळ्या 8 वाजता येण्याची संधी दिली आहे। त्याच्याबद्दल मी चव्हाण कुटुंबियांचे देखील आम्ही सर्व पुणेकरांनी भारतीय नागरिक म्हणून मी त्यांचा आभार देते। मला त्यांच्याकडे जाऊन त्यांना भेटता काही सगळं महाराष्ट्रात